हेलो नमगे तनगी मूल नामंत्रनाहि बोल नामंत्रनाहि बोल नमगे तनगे
आपलं बरं आहे ना तोंडा आवडल्या खातं नाही आवडली आपली काय वाजवा सगळे ओरडणारी वाजवा वा अरे वाजवा ना तू टाळ पकवान अरे 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 तात्या आज आम्ही तुमचं ऐकण्यासाठी इथपर्यंत आलोय त्यामुळे माझी विनंती पहिली चाल महाराष्ट्र भूषण गायन सम्राट लक्ष्मणजी तात्या सुतार यांनी म्हणाले आणि त्यांना साथ आमच्या बापूंनी करावी हेलो बेस कमी करा थोड़ा सा इकडे या.
सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् ॐ नमो वेदप्रतिपाद्य जय जय सुसंवेदात्मरूपाः देवा तुझी गणेशो सकलार्थमति प्रकाशो मणि मूर्तिदासो अवतारितो जी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः समचरण सर्वो सान्द्रमिलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला नेत्रं सदयधवलसंविड्डलं चिन्तयामि महायोगपीठे तटे विमलद्यम्बरं पुण्डरीकाय दातुमेन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
बापू आता व्यवस्थित आवाज देणार. बेस कमी करा. कमी होते आवाज आणि माईक घेतो. नाम घेता न लगे मोल. जरा साधून जरा आवाज असा राकट आवाज येतो. दिले ना सरकार ऐकू द्या काहीतरी द्या. नाम घेता न लगे मोल नाम मंत्र नाही खोल. दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. नाही वर्ण धर्म याती नाही वर्ण धर्म याती नामे अवघेची सरती. दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. तुका म्हणे नाम तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. दोची अक्षराचे काम उच्चारावे 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 राम राम. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानविपद ज्ञानोबा आहे. वैराग्याचा तीर्थज्ञ ज्योतिले वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये असणारे भक्त की ज्यांच्या नामस्मरणामध्ये ज्यांच्या भक्तीमध्ये ज्यांच्या उपासनेमध्ये ज्यांच्या तपश्चर्येमध्ये एवढी मोठी ताकद होती की त्या नामस्मरणाच्या भक्तीच्या उपासनेच्या तपश्चर्येच्या जोरावर 13 दिवस पाण्यामध्ये असणाऱ्या गाथा सुद्धा 13 दिवसानंतर जळी दगडासहित वह्या तारिल्या जैशाला या एवढ्या मोठ्या अधिकाराचे असणारे संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नामाचं यथार्थ वर्णन करणारा अभंगात सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाचा भावार्थ सांगण्यापूर्वी अल्पसा थोडासा परिहार देणं गरजेची गोष्ट नाही. तो असा आकारण कारण करुणा वर्णालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा आणि सकल संतांच्या कृपाशीर्वादाने चालत आलेल्या तुमच्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं आयोजित अखंड हरिनाम बोला ना. अखंड हरिनाम ते मागे बसलेले हजर आहे का? अजिबात पुढे सुद्धा पोरांनो अजिबात इकडे बघा. अजिबात टेन्शन घ्यायचं मोठ्यानं बोला बिंदास. अजिबात तुम्हाला घाबरायचं बोला ना मोठ्यानं. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कारण मी काय तुम्हाला बोलणार नाही. आणि समजा जर बोललो तर तुमचे गाववाले काय मला सोडणार नाही होय. ह्याच्यासाठी मला बोलावं लागेल तुम्ही इथं. हा 2 टोल नाका 5 घालून आलोय ना पण फास्टॅग नसल्यामुळे डबल टोल नाका आम्हाला. म्हणजे एवढं 2 तास जीव तोडून सांगणार पोरांनो त्याचा काय फायदा. जमलं आता असं व्हायला नको. त्यामुळे फ्रेश बसा प्रसन्न बसा. जरा बळत धरून बांधून आणले का तोच नका फ्रेश बसा.
प्रसन्न बसा. कीर्तनात बसलोय. कीर्तनामध्ये कीर्तनात कसं बसावं? असं बसावं की जेणेकरून तुमची तोंड बघून मला कीर्तन करावं असं वाटलं. मला कीर्तन करावं असं वाटलं पाहिजे. नाहीतर परत उद्या तुम्हीच म्हणणार हे पप्पू महाराजांना रातचा बुवा काय बरा नव्हता व्हय. असं व्हायला नको. त्यामुळे फ्रेश बसा. फ्रेश प्रसन्न बसा. असे बसा की तुमची तोंड म्हणजे गुलाबाची फुलं येतोय लगेच. फुलं फुलं मला फुलं तर फुलं, पण शेवटपर्यंत त्याची सूर्य फुलं करू नका म्हणजे झालं. आपला टायमिंग होता 7 ते 9चा, पण असू द्या काही कारणास्तव 9 ते 11 झाला किंवा आपण हे समजून आता काय करायचं. फक्त फ्रेश बसा. 10 जरी वाजले असते तरी सकाळचे 7 वाजल्यासारखे बसा. फ्रेश बसा. प्रसन्न बसा. आपण कीर्तनात बसलोय. कीर्तनात कुठं बसलोय? कुठं बसलोय? बोला ना. कुठं? आजचं कीर्तन तुमच्यासाठीचे. कुठं बसलोय? कीर्तनात बसलोय. मग कीर्तन 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 म्हणजे काय? कीर्तन म्हणजे नक्की काय? मी एकट्याने बडबड बडबड बडबडायचं, तुम्ही माझ्या धामेला आल्यासारखं माझ्या पुढे बसायचं, त्याला कीर्तन म्हणतात का? कीर्तन म्हणायचं कशाला? कीर्तनाचा अंग. कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. या कीर्तनामध्ये वक्त्याचा आणि श्रोत्याचा अंग, तन, शरीर, काया हा देह हरिरूप होतो. त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? कीर्तन. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, त्याला म्हणायचं कीर्तन. अशा पवित्र कीर्तनात बसतो. कीर्तनात आता तुमच्या सप्त्याचं किती वर्ष आहे? किती वर्ष आहे? बऱ्याच वर्षापासून चालत आलेलं तुमचा सप्ताह. जाऊ द्या, तुमचं माझं सारखं काय करायचं. बऱ्याच वर्षापासून चालत आलेलं तुमचा सप्ताह. एवढ्या वर्षात तुमच्या गावात अनेक महाराज बोला ना. बिंदास बोलायचं. आधी तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी असं कीर्तन करायचं. आपण 2 तास कसं गेले कळलं नाही पाहिजे. बोला पटकन. आतापर्यंत या वर्षात एवढे वर्ष सप्ताह करताय तुम्ही. या कीर्तनाच्या माध्यमातून, सप्ताहाच्या माध्यमातून तुमच्या गावात अनेक महाराज आले, आलेले, गेले, गेलेले, काय काय मेले उलाटले. बरोबर का नाही? काय काय माझ्यासारख्या घाटात उलटे पालटे झाले, पण तरी तुमच्या पुढं आले. पण तरी आपल्या डोक्यात काय फरक पडला नाही पडला. पण मला सांगा, कीर्तन म्हणजे काय हे तर कळलं पाहिजे का नाही? बसलेला आहे का? कीर्तन म्हणजे काय? सोप्या भाषेत समजा. फक्त पटापटा बोलायचं. उगा भामट्यासारखं बसायचं नाही. तोंड जरी बांधले असते तरी आवाज येतो का नाही? मग बोला. कीर्तन म्हणजे काय? कीर म्हणजे अंधार. मी व्याख्या सांगतो, नीट ऐका. कीर म्हणजे अंधार. तन म्हणजे शरीर. तन म्हणजे शरीर. या शरीरातील अज्ञान रूपी अंधार दूर करून जिथं ज्ञानाचा प्रकाश मिळतो त्याला काय म्हणायचं? अशा पवित्र कीर्तनात बसलाय. तोंड सोडून बिडून तंगड्या वाकड्या तिकडे करून अजिबात बसायचं नाही. मस्त कीर्तनाला बसायचं. फ्रेश बसायचं. 10 वाजून गेले. जास्तीत जास्त आपण लय वेळ कीर्तन करणार नाही. जास्तीत जास्त अजून 1 तास. 1 तासाच्या पुढे आपला भरवसा. तुम्ही काय माझ्या मुळावर उठले काय? मला काय कळा ना बुवा. पण 1च तास कीर्तन करणार. सर्वांगाचं कान करा आणि आजचं कीर्तन सुरुवात करा. ऐका, फक्त पटापटा बोला. अखंड हरिनाम. अखंड हरिनाम. तुमचा आवाज कमी करून ठेवलाय का? अखंड हरिनाम. आता एवढा चांगला तरणा बुवा मी का निरडलेला दिसतो का तुम्हाला? तरणा बुवा तुमच्या पुढे आल्यामुळे तुम्ही बोललं तरी पाहिजे का नाही? एवढा मी तापवतोय तुम्हाला तरी तुमचं दुखतोय गुब्या. तसं ना काय बोला जरा. अखंड हरिनाम सप्ताह वय वर्ष असेल ते. बरोबर का नाही? आणि या वर्षातील आजची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ बेलवडे हवेली, बरोबर का नाही, त्यांच्या संयुक्त विद्यमाने माझ्या जवळ आली. ऐका सगळे बसलेले. मी काय मोठा कीर्तनकार? आता मला पश्चाताप व्हायला लागला. मी मोठा कीर्तनकार नाहीये, परंतु आई वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व संत माई बाबाच्या कृपेने पांडुरंग परमात्माची सेवा करण्याची संधी ग्रामस्थांनी मला दिलेली आहे. या संधीचं सोने केल्याशिवाय हा पठ्य शांत बसणार नाही. विठाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा सगळ्यांना प्राणी मात्रांना या पृथ्वी तलावरील या मृत्यू लोकामध्ये, या कलियुगामध्ये, या धरतीवरती राहणाऱ्या प्रत्येक जीवाला सांगतायत काय? नाम घेता नलगी मोल. नाम मंत्र नाही खोल. देवाचं नामस्मरण करा.
करण्यासाठी नाम घेता न लगे मोल, देवाचं नामस्मरण करण्याकरता, देवाचं नाम आपल्या मुखातून घेण्याकरता कुठल्याही प्रकारचं मोल मोजायची गरज नाही. सोपा अर्थ आहे अगदी. नाम घेता न लगे मोल म्हणजे नाव घेण्यासाठी काही मोल मोजावायचं नाही. नाम मंत्र नाही खोल, त्या देवाचं नामस्मरण खोल नाही, अवघड नाही, कठीण नाही, म्हणजे सोपं आहे. मग सोपं असणारं नामस्मरण देवाचं घेण्याकरता तुम्हाला काही मोजावं लागत नाही. अभंगाचं पहिलं चरण कळालं. दुसरं चरण काय? दोच्या अक्षराचे काम उच्चारावे राम राम. तुकोबाराय सांगतायत ज्या देवाचं नामस्मरण सोपं आहे, ज्या देवाचं नामस्मरण अवघड नाही, जे देवाचं नाव घेण्याकरता काही मोजायचं नाही, ते नाव तरी नक्की काय आहे? मग तुकोबाराय सांगतायत दोची अक्षराचे काम, फक्त 2 अक्षराचं काम आहे. काय काम आहे? उच्चारावे, मोठ्याने बोला, उच्चारावे राम राम. फक्त 2 अक्षराचं काम आहे. आपल्या मुखानं, आपल्या तोंडानं, आपल्या वदनानं त्या राम नामाचा जप करायचा, विषय संपला. याचं नाव परमार्थ. ऐका बरं, कळलं तुकोबाराय? 2 अक्षराचं नाव आहे, राम राम आहे, मुखानं उच्चार करायचा, नामस्मरण करायचं, त्याच्यासाठी मोल लागत नाही, ते कठीण नाही, ते सोपं आहे, सगळं कळालं. पण करायचं कुणी? प्रश्न निर्माण झाला. सांगा ना तुकोबाराय, कुणी नामस्मरण करायचं? नक्की पॉझिटिव्ह निघाल्यांनी का निगेटिव्ह असलेल्यांनी? भजन कुणी करायचं? भजन कुणी करायचं? क्वारंटाईन केलं त्यांनी का मुकली फिरतात त्यांनी? भजन कुणी करायचं? ह्या जातीतल्या लोकांनी का त्या जातीतल्या लोकांनी? गरिबानं करायचं का श्रीमंतानं करायचं? हा प्रश्न तुकोबारायांच्या समोर ठेवला. तुकोबाराय सांगायला लागले, नाही वर्ण धर्म, वर्ण भेद नाही, धर्म भेद नाही, जाती भेद नाही, कुळ भेद नाही, कुणीही यावं आणि माझं नामस्मरण करावं. परिणाम नामे अवघेची सरती. त्याच नामस्मरणाच्या जोरावरती सगळी दुनिया आतापर्यंत तरलेली आहे. तरले तरती हा भरवसा ऐसा नामधारकाचा ठसा. या प्रमाणाप्रमाणे आतापर्यंत नामस्मरणामुळे अनेक लोक तरले. तुम्ही सुद्धा तरल्याशिवाय राहणार नाही. कुणी या आणि माझं नामस्मरण करा. सांगा ना तुकोबाराय, आतापर्यंत ज्या नावासाठी जे नाव घ्यावं म्हणून तुम्ही आम्हाला सांगितलं ना, त्या नावाची ताकद तरी काय हो? तर तुकोबाराय सांगताय, ऐका तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. हा देवाचं नाव म्हणजे अर्थात ते देवाचं वैकुंठ आहे, ते निजधाम आहे. ज्यानं ज्यानं त्या देवाचं नामस्मरण घेतलं तो वैकुंठाला गेला, असं तुकोबारायांना सांगायचंय. नामस्मरण अवघड नाही, 2 अक्षराचे काम उच्चारावे राम राम विठ्ठला. ऐका अभंगाचा थोडक्यात भावार्थ तुम्हा सगळ्यांना, अभंगाचा थोडक्यात भावार्थ सगळ्यांना समजला असं गृहीत धरून कीर्तनाला सुरुवात करतो. ऐका तुकोबाराय सांगताय आणि ऐकतोय कोण? ऐकतोय कोण? आपण ना. सांगतायत कोण? सांगतायत कोण पोरांनो? तुकाराम महाराज. सांगतायत कोण? बोला जरा मोठ्यानं. सांगतायत कोण? तुकाराम महाराज. ऐकतोय कोण? आपण. सांगतायत कोण? तुकाराम महाराज. ऐकतोय कोण? आपण. तुकोबाराय सांगतायत आणि ऐकतोय आपण. पण पोरांना आपण आपल्या घरात पाहिलं, गावात पाहिलं, पाहुण्यात पाहिलं, नातेवाईकांमध्ये पाहिलं. तुकोबाराय सांगताय आणि आपण ऐकतोय. पण आपण आपल्या घरामध्ये जर बघितलं तर आपल्या बापानं जरी आपल्याला सांगितलं तरी पोरांना आपण ऐकत नाही ऐकत ना. अरे आपण आपल्या बापाचं जर ऐकत नसेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज असे कोण आहेत की त्यांनी आम्हाला सांगावं? त्यांचा असा काय अधिकार आहे की त्यांनी आम्हाला सांगावं आणि आपण त्यांचं ऐकावं? बरोबर का नाही? मी बोलतो ते बरोबर आहे का? कळतंय का मी काय बोलतोय ते तुम्हाला? तुकोबारायांचा अधिकार असा काय आहे की त्यांनी आम्हाला सांगावं आणि आपण त्याचं ऐकावं? प्रसंगी आपण आपल्या बापाचं कधी ऐकलं नाही. बरं खाली बसले सांगा, एवढ्या वर्षात जगद्गुरु तुकोबारायांना आपण कधी बघितलं, पाहिलं? प्रत्यक्षात तुकाराम महाराजांना कोणी पाहिलं? तुकाराम महाराज कुणाचे नातेवाईक? मोठ्यानं बोला, नातेवाईक. ज्या माणसाला पाहिलं नाही, जो माणूस आपला नातेवाईक नाही, त्या माणसाने किती जरी सांगितलं तरी आपण त्यांचं ऐकायचं नाही. पोरांचं चुकत नाही, पोरांचं बरोबर आहे सर. म्हणजे खरंच आहे ना. आता मला सांगा, तुम्ही मला पोरांना आता बघताय, बरोबर का नाही? समजा जर याच्या अगोदर मला तुम्ही कधी पाहिलं का पोरांना? याच्या अगोदर पाहिले का? नाही पाहिलं. समजा जर मी तिथं तुमच्या चौकात उभा असतो
पॅन्ट शर्ट वरती उभा असतो, पॅन्ट शर्ट वरती, आणि मी तुम्हाला म्हटलं असतं ए पोरांनो कुठे चाललाय रे, तुम्ही काय म्हटले असते कीर्तनाला चाललोय. मग मी तुम्हाला सांगितलं असतं कीर्तनाला चाललाय, अजिबात कीर्तनाला जायचं नाही. मी किती जरी जीव तोडून सांगितलं असतं तरी तुम्ही माझं ऐकलं नसतं ना, माझं ऐकलं नसतं ऐकलं. याचं कारण याच्या अगोदर तुम्ही मला कधी पाहिलं, याच्या अगोदर मला कधी पाहिलं नाही, तुम्ही मला ओळखत नाही, तुमचा माझा काय संबंध नाही, आपण तुमचा नातेवाईक नाही, कधी होऊ शकत. आता मलाही गरज नाही, माझंही लॉकडाऊन मध्ये झाले, जाऊ द्या. ऐका, म्हणजे जसं मी अनोळखी असल्यामुळे तुम्ही माझं ऐकणार नाही, तसं जगद्गुरु तुकोबारांना आपण पाहिलं नाही, त्यामुळे त्यांनी किती जरी सांगितलं तरी त्या तुकाराम महाराजांचं आपण ऐकायचं. आता तुमच्या गाड्या रोळावा आल्या, मागापासून माझा घाम निघला त्याचं सार्थक झालं मला असं वाटायला. ऐकायचं काय ऐकायचं, कारण जगद्गुरु तुकोबार यांचा अधिकार आणि राहुल महाराज पारखे यांचा अधिकार याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कोण आहे तुकोबाराय? अनुरेनुया थोकडा तुका आकाशा येवडा, तुकाराम नाम घेता कापेयम. कोण आहे तुकोबाराय? म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझा, माझे तुकोबाराय आणि तो देव वेगळे नाही. एवढं सगळं सांगून जरी डोक्यात तुमच्या घुसत नसेल ना, आपण रोज आरती म्हणतो तुके पातुला तुलनेसी ब्रह्म कळतं का? ब्रह्म तुकासी मनोनी रामेश्वर. त्यांनी त्रास दिला, जे रामेश्वर भट्ट काय केलं, आणि मग म्हणायला लागले आरती गिरी माझ्या तुकोबारायांची, कुणी रामेश्वर भट्टानं. ऐका, एकाच वाक्यात सांगू तुकोबारायांचा अधिकार, एकाच वाक्यात सांगू माझ्या देवानं त्या तुकोबारायांचं, म्हणजे तुकोबारायांनी सांगावं आणि त्या देवानं ऐकावं. एवढा त्याचा व्यापक आणि प्रगल्भ अधिकार आहे ना. ते तुकोबाराय जर तुमच्या आमच्या समोर सांगत असेल तर त्यांनी सांगितलेलं तुम्ही आणि ऐकलं पाहिजे. मग ते तुकोबाराय सांगतायत, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही कोण. देवाचं नाव घेण्यासाठी काही मोजावं लागत नाही, एवढं देवाचं नाव सोपं आहे. थोडक्यात भावार्थ सांगत असताना तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं देवाचं नाव किती महत्वाचं आहे, किती महत्वपूर्ण आहे. पण आपलं असं आहे, देवाचं नामस्मरण जर आपल्याला करायला सांगितलं ना, महाराज आम्ही देवाचं नाव घेऊ पण आम्हाला काय मिळेल? देवाचं नामस्मरण करू पण आमचा त्याच्यामध्ये फायदा काय? या गोष्टी आपल्या समोर लगेच येतात. एक सांगू, बसलेले सगळे ऐका, बसलेला माझ्या सकट सगळे अंतःकरणामध्ये स्वार्थ आहे म्हणून आपण सगळे काम करतो. लक्षात ठेवा, मी माझं आणि माझ्या कुटुंबासाठी, माझ्या स्वार्थासाठी मला जर त्याचा काहीतरी फायदा असेल ना तरच मी ते काम करेन, अन्यथा मला त्या कामाशी, त्या माणसाशी, त्या व्यक्तीशी, त्या समाजाशी काही देणं घेणं नाही. मी तुमच्या आमच्या अंतःकरणाची स्वार्थी भावना आहे. देवाचं नामस्मरण करू ना. अहो देवाचं नामस्मरण करू ना. आला ना कोरोना, आला का नाही? राहिला का? नाही महाराज,
आपल्यामध्ये कुठेतरी घट व्हायला लागली म्हणून देव वाढायला लागला. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमच्या आमच्या अंतःकरणाची नामस्मरणाची ताकद वाढेल ना, त्या दिवशी कोरोना काय, कोरोनाचा बाप सुद्धा या पृथ्वीतलावर फिरकू शकत नाही. लक्षात ठेवा. पण आपण कुठेतरी कमी पडतो याची जाणीव तुमच्या आमच्या अंतःकरणात असणं आवश्यक आहे. आणि हेच देवाचं नामस्मरण आपण करावं. आजच्या अभंगाच्या माध्यमातून, आजच्या सप्ताहाच्या माध्यमातून पहिल्या दिवसाची सेवा करत असताना तुम्हाला सांगतोय, नाम घेता नरके मूळ. देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. बसलेले ऐका, या जगामध्ये देवाचं नाव का महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो, पण त्याच्या अगोदर आपल्याला नावाचं काय महत्व ते तुम्हाला कळलं पाहिजे. ऐका, आपल्या नावाचं महत्व काय ते तुम्हाला समजलं पाहिजे. बसलेले सगळे ऐका, या जगामध्ये नाव नाही अशी गोष्ट आहे का? नाव नाही अशी गोष्ट आहे का? त्याला माईक म्हटले गेले, व्यासपीठ आहे, विनेकरी बाबा आहे, विना गळ्यात आहे, त्याला विना म्हटले गेले, हार्मोनियम आहे, हार्मोनियम वादक आहे. तुम्ही सगळे बसलेले, तुम्हाला सगळ्यांना नाव आहेत ना, बसलेल्यांना नाव आहेत ना. म्हणजे जगात नाव नाही अशी गोष्ट ज्ञानोबरांची भाषा आहे. उपदल्या बालकासी नाम नये तयेपासी ठेविलेली नावेची ओदेत उठी. ज्ञानोबरा म्हणतात, मूल जन्माला आलं त्याच्याजवळ नाव नाही, पण ठेविलेली नावेसी, त्या मुलाला जे नाव ठेवलं जातं त्याच्यानंतर त्या नावाने ते पोरग ओळखायला लागतं. एक सोपं सांगू तुम्हाला. समजा, महिला मंडळ नीट लक्षात द्या. समजा एखाद्या मुलाचं नाव ठेवलं राम. काय बोला फटाफट, काय राम. तर आपण काय म्हणतो, माझा राम, माझा राम, ए रामा, ए रामा, अरे ए रामा. आपण त्याला हाक मारतो का नाही? हाक मारतो का नाही? ते लहान आहे, 1-1.5 वर्षाचा आहे, त्याला आई कळत नाही, बाप कळत नाही, कुटुंब कळत नाही, पाहुणं कळत नाही, कुणी कळत नाही. पण ऐका, ते लहान पोरग त्याच्या जवळ जाऊन आपण म्हणलं ना, ए रामा, की त्या पोराला असं वाटतं आपल्याकडेच म्हणते, वाटतं की ते आपल्याकडे पोरग रामा म्हटलं की बघायला लागते. बघते का नाही? बघताय का नाही? मला नाही त्याचा अनुभव अजून, पण आपण मी असंच मोगाम सांगतो, येईल थोड्या दिवसात. बरोबर की नाही? रामा म्हटलं की ते आपल्याकडे पाहायला लागते. बरोबर. काही दिवसानंतर हाक मारले नाही, ए रामा, की ते आपल्याकडे पाहून खुदकन हसते. हसते का नाही? काही दिवसानंतर हाक मारले नाही, ए रामा, की ते आपल्याकडे पाहून हुंकार देतं, हुंकार देतं. आणि काही कालावधीनंतर, काही दिवसानंतर हाक मारली ना रामा, की ती पोरग ओ देतं उठी. म्हणजे ओ द्यायला सुरुवात करत. कशामुळं? कशामुळं? नावामुळं. त्याला हाक मारली म्हणजे त्याचं काय घेतलं? नाव घेतलं. नाव घेतल्यामुळे पोरग ओळखायला लागलं, पोराची ओळख जगात झाली, पोरग ओ द्यायला लागलं. ऐका, तेच पोरग मोठं झालं, 5-6 वर्षाचं झालं, पोरग शाळेत गेलं. आणि शाळेत गेल्यानंतर त्या पोरानं आपल्या नावासमोर कुणाचं नाव लावलं? बापाचं नाव लावलं, वडिलांचं नाव लावलं. मुलानं आपल्या नावासमोर आपल्या बापाचं नाव लावलं. त्या बापाचं नाव लावण्याचा परिणाम काय झाला? बापाच्या असणाऱ्या प्रॉपर्टी मध्ये ते पोरग हिस्सेदार झालं का नाही? झालं ना. कशामुळं? आता जमला. कशामुळं? नावामुळं. 18 वर्ष तुम्ही सांभाळलेली पोरगी बसलेली आहे का? त्या पोरीच्या शिक्षणासाठी तुम्ही शेतात राबला. ऐका, कधी दिवस पाहिला नाही, रात्र पाहिली नाही, अंगावरची कपडे फाटलेली पाहिली नाही. पण ऐका, तुम्ही त्या पोरीच्या शिक्षणाकरता आणि लग्नाकरता एक पै गोळा करण्याकरता दुसऱ्याच्या शेतात गेला, कुलपणी केली, भांगडायला गेला, नको ती कामं केली. पण ऐका ना, ती पोरगी पोहल्यावर चढली आणि पोहल्यावरती चढल्यानंतर त्या पोरीनं आपल्या नावासमोरचं बापाचं नाव काढून टाकलं. एकाच क्षणामध्ये होणाऱ्या नवऱ्याचं नाव लावलं का नाही? एका मिनिटात नवऱ्याचं नाव लावलं. आणि नवऱ्याचं नाव लावल्याचा परिणाम नवऱ्याच्या असणाऱ्या प्रॉपर्टी मध्ये अर्धांगिनी बिनगोभाटी तुमच्या प्रॉपर्टीची निम्मी मालकीन झाली का राहिली? कशामुळं? नावामुळं. बसलेलं आहे का? पोराचं नाव घेतलं, पोरग जगात ओळखायला लागलं नावामुळं. पोराला बापाचं नाव लावलं, बापाच्या असणाऱ्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सेदार झालं नावामुळं. 18 वर्षाच्या पोरीने आपल्या नावासमोर आपल्या बापाचं नाव काढून टाकलं. आणि ऐका, होणाऱ्या नवऱ्याचं नाव लावलं. नवऱ्याच्या असणाऱ्या प्रॉपर्टी मध्ये जर ती पोरगी फक्त नावामुळं अर्धांगी होत असेल, तर आपण जन्मल्यापासून, आपल्याला कळायला लागल्यापासून मरेपर्यंत आपण त्या देवाचं नाव घेतोय. आपल्याला काहीच मिळणार नाही का? नक्की मिळेल, पण त्याच्याकरता अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. त्या देवाचा दुष्काळ कशाचा असेल, तर तो कशाचा आहे? देवा भावाचा भुकेला, देवा
टाळी वाजवा जरा. ऐका, देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला. कशासाठी आला? भावासाठी आला. भावासाठी म्हणजे कुठल्या भावासाठी नव्हे. देव अंतःकरणातल्या भक्तीसाठी आला, नामस्मरणासाठी आला, नामस्मरण रूपी भावासाठी आला. ऐका, देव त्याच्यासाठी येतो. मग आपण देवाला ते दिलं, देवाला ते दिलं, देवाला दिलं. घेशी तेव्हा देशी ऐसा असती उदार. तो अगोदर घेतो, बरं चांगलं घेतल्यानंतर चांगलं दिल ना. चांगलं घेतल्यानंतर चांगलं दिल का नाही? पोरांनो, चांगलं दिलं पाहिजे का नाही देवाला? फक्त खाली बसलेले सांगा आपली भक्ती किती स्वार्थी आहे ते तुम्हाला लगेच सांगतो. पटकन सांगा. एवढे वर्ष आपला सप्ताह सुंदर असं नदीच्या काठावर असणारे हे मंदिर महादेवाचं, अगदी नयनरम्य असणारं वातावरण. आणि या वातावरणामध्ये तुम्ही इथं कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. कीर्तनात खोटं बोलायचं, फार मोठ्या साधू संतांचे पाय लागले बरं का या भूमीला. माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी कीर्तनाची संधी मिळणं, कीर्तन करण्यासाठी माझं परम भाग्य, महत्भाग्य लक्षात ठेवा. म्हणून कीर्तनात खोटं बोलू नका, खरं सांगा, पटकन सांगा. देवाच्या दारात दर्शनाकरता गेलो, पाया पडलो, मंदिराच्या बाहेर आलो, पोरांना पटापटा सांगा, पटकन सांगा. दर्शन घेतलं, बाहेर आलो, आणि बाहेर आल्यानंतर आपण देवाने आपली सांगतोय भक्ती किती स्वार्थी आहे, आपली नामस्मरण किती स्वार्थी आहे, आपल्या अंतःकरणात किती स्वार्थ भरलाय ते तुम्हाला सांगतोय. दर्शन घेऊन बाहेर आलो, आणि बाहेर आल्यानंतर आपण देवाला काय फोडला? काय फोडला? मोठ्याने बोला, काय फोडला? देवाला फोडला नारळ, अख्खा नारळ फोडला. पोरांनो पटकन सांगा, अख्खा नारळ देवाला फोडला. देवाला तुकडं किती ठेवलं? ओय बेलावडे, काय ठेवलं? अख्खा नारळ फोडला, तुकडं किती ठेवलं? देवाला तुकडं, नारळ फोडला एक, नारळ फोडला अख्खा एक, देवाला तुकडं, देवाला तुकडं, देवाला तुकडा, देवाला तुकडा. तुकडा मिळेल का घरी खायला? हा, एक 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 लावले तुम्ही. अख्खा नारळ फोडला आणि तुकडा ठेवला, तुकडा ठेवला एक, आणि सगळा नारळ, सगळा नारळ कुठं? बोला तुम्ही, बोला पटापटा. सगळा नारळ घरी चटणीला ना. सगळा नारळ कुठं? घरी. अख्खा नारळ फोडला, तुकडा एक ठेवला, सगळा नारळ घरी नेला. चुकून वाकून फोडलेला नारळ नासका निघाला. अख्खा कुणाला? ओय बेलवडे, अख्खा कुणाला? सांगायला सुद्धा काय वाटत नाही होय. अख्खा नारळ फोडला, जागला निघाला की घराकडे नेला, आणि नाचला की कुणाला? नाचला की कुणाला? मग जर नाचलेलं देवाला देत असेल तर देवाला सुद्धा आपलं आयुष्य नाचवल्याशिवाय राहणार देवाला. मग आता हे जे कोरोना तोंड बांधून बसायला लागतंय ना, त्याचं कारण ते ध्यानात ठेवा. बसलेले ऐका, तुका म्हणे पापे येती रोगाची आरोग्य. आपलं पाप वाढलं ना, कुठल्या ना कुठल्या रोगाच्या पाठीमागे ते आलेश्वर राहत नाही. लक्षात ठेवा, ही आपली स्वार्थी भक्ती आहे. लक्षात ठेवा, आणि या स्वार्थी भक्तीला देव कधी भुलत? देव कधीच भुलत? आता तुमचं सांगत असताना ह्यांना बरं वाटत होतं जरा, नाही का? महिला मंडळी कुदू 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 हसत होत्या.
पण ह्याही काय गुणाच्या नाही, चांगलं मला चांगलं कळून चुकलंय. माझंही झालं लॉकडाऊन मध्ये, सांगितलं तुम्हाला, मला नव्हता अनुभव, पण आता पक्की जिरली म्हणाय का हरकत नाही. अवघड कार्यक्रम महाराजा महिलांचा, एवढा लबाडा असतो तुम्हाला बसलेलं सांगतो. महिला मंडळी पटकन सांगा, कीर्तनात खोटं बोलायचं, खोटं बोलायचं, कीर्तनात खोटं बोलला की पुढचा जन्म तुम्हाला बेडकाचा मिळाला म्हणून समजा. कसा डराव करी. आता खरंच जेवण करतो की, बरोबर का नाही? पुरणपोळीचं जेवण करता, पटकन सांगा, कीर्तनात खोटं बोलायचं, बेडूक घेणार नाही, बेडूक हा, मग खोटं बोलायचं नाही. प्रत्येक सणाला पुरणपोळीचं जेवण केलं. बसलेल्या महिला सांगा, स्वतःच्या पोटासाठी जी पोळी केली ती केवढी केली? केवढी केली? मोठी केली. देवासाठी केली ती केवढी केली? बघा, मावशी हातच करून दाखवली. एवढी पोळी केली महाराज. लबाड आहे, सांगितलं तुम्हाला. एवढीच पोळी करणार. तुमच्याकडे माणसं भात खात नाही होय. स्वतःला सांगा एवढा घेता आणि त्या निवदाव 2च शित टाकते द्या. 2च शित. तुम्हाला सांगतो महाराज, त्या आमटीत एकच बोट बुडवते गेलाय, एकच. झाला कार्यक्रम तेव्हा. अवघड कार्यक्रम महाराज. बरं एवढं नाही, एक बस त्याचं 35 तुकडं कसं करायचं ते ह्यांच्याकडे शिकावं. वाईट कारभार आहे. सोपं आहे. कुरवडं का कारवडं काय असतंय? कुरवडं काय? तळण, कुरवडं, खारवडं का काय? कुरवडं त्याचं एकच दांडकू मोडणार. काय दादा बुवा, खरंय का नाही? बसलेले सांगा, खरंय का खोटंय? खरंय का नाही? मग अशी जर आपली भक्ती असेल तर आपलं मोढ वड्याला गेलं तरी देव येईल का? येईल का? नाही. त्याच्याकरता भक्ती अशी असावी की देवाला सुद्धा आपला देव वाटावा, असं नामस्मरण असावं. वास ऐसे माझे नाम घोषे, नाही ती करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. ऐका, असा जो कोणी माझा नामदार आहे काय, त्यानं जर अंतःकरणापासून माझी भक्ती केली ना, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती करून दिल्याशिवाय मी शांत बसत नाही. पण त्याच्यासाठी माझे भक्त गाती जेथे, नारदानी उभा तेथे. ऐका, माझ्या भक्तानं माझं नामस्मरण करावं आणि मी तिथं उभा असावं, अशी त्या संतांची अपेक्षा आहे, देवाची अपेक्षा आहे. आणि त्याच देवाचं नामस्मरण अवघड नाही, फार सोपं आहे. मी नाही, तुकोबा आहे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो.
मला तर किडनॅपच करा वाटायला लागला. अवघडच आहे बाबा. खरंच नशीब आहे महाराज, तुमच्या गावाला ही माणसं मुक्कामी आहे. चांगल्या चांगल्या कीर्तनकारांनी हातापाया पडून मोकळे झाले, पण त्यांच्यावर फिराना दे जायना त्यांच्या मागे महाराज. पण आपल्या गावाचं खरंच भाग्य आहे, उजळलेले भाग्य. आता अवघी चिंता वारली, फार मोठी कलाकार मंडळी तुम्हाला मिळाली. आणि एक सांगू, कीर्तनकार किती चांगला असू द्या आणि कीर्तनकार किती साधा असू द्या, पण त्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला रंग देण्याचं काम कलाकार मंडळी करत असं लक्षात ठेवा. हा लोही खेळ सोपं नाही महाराज. आता ते गोळा होते आतमध्ये म्हणताना आपल्याला फक्त आवाज वा क्या बात असं म्हणाय पैसे नाही द्यायला लागत आपल्याला. पण काय होतं ना, त्या माणसाला महाराज रामकृष्ण आलेला फराळ जिरला असं म्हणाय का हरकत. वाईट परिस्थिती पण गोड आहे महाराज, वैभव आहे आपल्या महाराष्ट्राचं. असो, नाम घेताना लगे नाम मंत्र नाही खोल. देवाचं नामस्मरण सोपं आहे, अवघड नाही. तुका म्हणे सोपे आहे आहे सर्वाहुनी पर शहाणा तो धनी. ज्याचं डोकं जागेल तो देवाचं नामस्मरण करणार, ज्याचं डोकं पागल झालं तो देवाच्या नादाला लागणार. परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, ज्याचं पूर्व पुण्य मध्ये आलं त्यानं देवाचं नामस्मरण करावं. बस तुम्हाला एक सांगू, देवाचं नामस्मरण करण्यासाठी सुद्धा तुका म्हणे ते असावे जातीचे. बस येड्या गबाळ्याचे का दुसरे कुणाचं काम नाही. मंडपात यायला सुद्धा काळीजच लागतं, लक्षात ठेवा. त्या जातीचंच असावं लागतं. कीर्तन ऐकणं कुणाचंही काम, कुणाचंही काम. तुम्ही बसलेत ना म्हणजे तुम्ही काय देवाच्या लढीवाळीत, लक्षात ठेवा. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून नका मास्क बिस्क लावलंय, नका टेन्शन घेऊ. नाही तुम्हाला कोरोना होणार, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हा जी घरी बसून ऐकतात ना, कदाचित त्यांच्या वार फिरल. ऐका, विनोद नाही मला. देवाला डावलला ना तुमचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. अवघडे देवाचा कार्यक्रम लय जोरात आहे महाराज. आपल्याला वाटती मजा, आपण आपलं आयुष्य जगतोय. काय काय येडपट म्हणतात या जगात देव देव अशी चौकात घेऊन हाणली पाहिजेत महाराज त्यांना, देव नाही म्हणणाऱ्यांना. सांगू का तुम्हाला, देव नाही म्हणणाऱ्यांना ऐका माझं जितवाकी चौक अगदी गाजलेलं माझं वाक्य आहे. देव नाही म्हणताना ऐका, तंत्रज्ञान हे संगणक एवढा पुढे गेला, एवढा पुढे गेला, एवढा पुढे गेला. या 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञानाने अफाट प्रगती केली. ऐका, रक्त कळालं, रक्ताचे गट कळाले, रक्ताचे गट तुम्हाला कळाले. ए बी ए बी ओ पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्याच्यात अनेक प्रकार. रक्ताचे गट तुम्हाला कळाले, बसलेले. ऐका, पण रक्त बनवण्याचा कारखाना जगाच्या पाठीवर आजपर्यंत कुठाच झाला नाही. तो ज्यानं केला त्याला देव असं म्हणतात, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, तुम्हाला रक्ताचं गट कळालं, पण रक्त कसं बनवावं त्याचा कारखाना अजून झाला का? म्हणून आपल्याला रक्त काढून रक्तदान करा, रक्तदान करा. ऐका, हे देवाची लीला आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊन सांगू तुम्हाला, बसलेले. ऐका, उद्या जर एखादी बाई, एखादी महिला बाळंत होणार असेल ना, तर तिच्या स्तनामध्ये आदल्या दिवशी दूध निर्माण करणारा दुसरा तिसरा कोणी नाही, माझा बसलेला महादेव आणि पांडुरंग आहे, लक्षात ठेवा. याच्यापेक्षा वेगळं कोणी नाही. हे देवाचं अस्तित्व आहे, ही देवाची लीला आहे. अजून एक सांगू तुम्हाला, पुढचं उदाहरण. हत्ती माहितीये का? हत्ती पाहिला का? हत्ती कधी? कवट नावाचं फळ माहितीये का? कवट कवटाचं फळ जर हत्तीला चारलं ना, ऐका बसलेले, कवटाचं फळ जर हत्तीला चारलं ना, तर हत्तीनं जर ते फळ खाल्लं ना, तर दुसऱ्या दिवशी विष्ठेच्या माध्यमातून ते फळ जसंच्या तसं बाहेर टाकतो. हत्ती काय करतो? जसंच्या तसं हत्ती ते फळ बाहेर टाकतो. पण गंमत अशी आहे, त्या फळाच्या आतला जो गाभा आहे ना, तो गाभा मात्र हत्तीनं खालेला असतो, लक्षात ठेवा. म्हणजे देवाची करणी आणि नारळात, आणि असा प्रकारे असं कवटाचं आणि त्या हत्तीचं नातं आहे. आता मी एवढं जीव तोडून सांगतोय, तुमचा जर माझ्या विश्वास नसेल तर एखादा हत्ती बघा, त्याला कवट चारा, दिवसभर त्याच्या मागे फिरा, म्हणजे कळेल तुम्हाला काय. एकमेव व्यासपीठ असं आहे की लोक याच व्यासपीठावरती असणाऱ्या माणसाचं ऐकतात, लक्षात ठेवा. दुसरं कोणतंही व्यासपीठ असू द्या, लोक ऐकत. पूर्वी एक गाव, आणि एका गावामध्ये एकानं बोलायचं आणि गावानं आता गावानं जमायचं आणि पंचांनी ऐकायचं. आता अशी परिस्थिती झाली. राहिले का पहिल्यासारखं? काळ बदलला.
माणसाची माणसाला किंमत राहिली नाही आणि ती किंमत कळावी ना म्हणून देवानं पिक्चर दाखवायच्या अगोदर आजरा ट्रेलर दाखवलाय कोरोनाचा, लक्षात ठेवा. हा, पिक्चर अजून बाकी आहे, पिक्चर अजून लेट येणार आहे. त्याच्या अगोदर सुधरा, त्याच्या अगोदर चांगला धर्म करा, चांगल्या मार्गाला लागा, तर तुम्ही 4 दिवस 4 पावसाळा अजून काढा. अन्यथा माणसाचा कधी तुमच्या सकट माझा खटका होईल सांगता येत, सांगता येत. 10 मिनिटापूर्वी माझ्याशी बोलत होता, 10 मिनिटापूर्वी, आणि 10 मिनिटानंतर फोन येतो, आमका माणूस राहिला नाही. मग अशी जर बातमी आपल्याला नकळत आणि लगेच येत असेल, आपला विश्वास सुद्धा बसत नाही अशी माणसं आपल्या डोळ्यासमोरून गेली. कोरोना लांबच राहिला, कोरोना म्हणून काय मिली बिहानी मिली नुसती बिहानी. खरंय का नाही, खरंय का नाही? अहो महाराज, काय ना बेड मिळाला नाही म्हणून मिली, काय ना मिळाला म्हणून मिली. बापूंसाठी टाळ्या वाजवा. अहो त्या देवाचं काय एक सांगतो तुम्हाला, पांडुरंगाची सेवा करा. मगाचं माझं वाक्य, कोरोना काय बापू, कोरोनाचा बाप जरी आला ना तर आपल्या केसाला सुद्धा वार करायचा धक्का लागू शकत नाही, लक्षात ठेवा. आता काय थोडीशी त्याच्यामध्ये गावली बरं का, म्हणजे कामाला लागली गेली, पण ती त्यांचा कारभार म्हणजे सिजनेबल होता त्याच्यामुळे ती गेली. ती त्याच्या लोकांना ताण करून घ्यायचा नाही. आपण ओरिजिनल वारकरी आहे बापू, त्याच्यामुळे आज तुम्ही महाराष्ट्राच्या समोर उभं आहे, लक्षात ठेवा. हे सोपं नाही, लक्षात ठेवा. पांडुरंगाची सेवा करा. आज मी ठरवतो महाराज, हे तुमचा आंबेनळी घाट माहिती का तुम्हाला, महाबळेश्वरहून खाली जातो तो, त्या आंबेनळी घाटामध्ये आता मला वाटतं 2 वर्ष होतील चंदू महाराज आपल्याला. 17 फेब्रुवारीला गेल्या महिन्यामध्ये 17 फेब्रुवारीला 2 वर्ष झाली. 2 वर्षापूर्वी पप्पू महाराज माझा ऍक्सिडेंट झाला, नवीन गाडी घेतली जाते, आणि ऍक्सिडेंट असा बेकार झाला की तिथे 32 जणांची बस गेली होती का, 32 जणांची बस, तिथंच आमचा नंबर लागला. म्हणजे आमचा फोटो तिथं चिटकावा लागला असता. पण महाराज एक सांगू, सकाळी काल्याचं कीर्तन करून आलो होतो आणि संध्याकाळी कराडमध्ये, इथं तुमच्या कराडच्या आवरडे नावाचं गाव आहे बघा, पाटणच्या इथं आवरड्याला माझं कीर्तन होतं. त्यादिवशी मी कीर्तनाला पोहोचू शकलो नाही महाराज. ऐका, एवढा माझा बेकार ऍक्सिडेंट झाला की माझ्या नाका तोंडातून रक्त माझं पूर्ण अंग कराटनं भरलं होतं. माझ्या बरोबरचा जे पकवाज वादक होतं त्याच्या डोक्याने काच फुटली होती ताऱ्या. म्हणजे मागचं चंदू महाराज होतं, त्यांचं एक पाय कुठं आणि एक पाय कुठं, काय जागेवर होतं पण कुठलं ते त्याला तपास नव्हता महाराज. एवढी वाईट अवस्था, पण सत्य संकल्पाचा दाता नारायण. देवाचं नामस्मरण करून आलो होतो आणि देवाचंच नामस्मरण करायला चाललो होतो. एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा केसाला सुद्धा धक्का लागला. गाड्या शिरसिला मस्त पगडी 50 गाड्या, काय आपण अशा 50 घेऊ गाड्या, पण आपल्याला जिवंत ठेवलं याचं कारण आपली देवावरची श्रद्धा, आणि त्या नक्कीच देवाला आपल्याकडून भविष्यात काहीतरी चांगलं करून घ्यायचं म्हणून त्या देवानं आपल्याला जिवंत ठेवलं. म्हणून विनंती करतो, जरा चांगलं राहा, एकमेकांचा द्वेष करू नका, भांडण करू नका, मिळालेलं आयुष्य सार्थकी लावा. परत जन्माला यायचं नाही. बरं, येईल याची गॅरंटी नाही, आणि आलो तरी काय मोठं दिवं लावणार, तेच आहे ना म्हणजे आपला कार्यक्रम तुमचा माझा सगळा सारखाच आहे. मग मिळालेला जन्म जर सार्थकी लावायचा असेल ना तर देवाचं भजन करा राजा हो. तुम्हाला मला किंमत खऱ्या अर्थाने या मागच्या 7-10 महिन्यामध्ये कळाली असेल. माणसाची किंमत कळाली का नाही? गावाकडे राहणारी माणसं ना तुम्ही, गावाकडे तुमची माणसं पुण्या मुंबईला असतात का? पुण्या मुंबईला आहेत ना माणसं, चिंग चिंगाटी 126 फिरणे आली का नाही, परत माघारी आली का नाही? गावाकडच्या माणसांना येडी समजत होती ना. टोपीवाला बघितलं, एखादा धोत्रावाला बघितलं, एखादा गावचं म्हणलेल्या कपड्यातलं बघितलं, येडपटी अशी म्हणत होती का नाही? पण त्यांना सुद्धा तुमची आमचीच गरज लागली, लक्षात ठेवा. कोणी कुठेही जाऊ द्या, गावाशिवाय पर्याय, तुमच्या आमच्या साध्या भोळ्या माणसांशिवाय पर्याय नाही. भिंगरीगत पळत आली महाराज, की भिंगरीगत त्याच माणसाची किंमत कळली. माणूस माणसात आला. 10 वर्ष कधी न बोलणारी माणसं एकमेकांसोबत बोलवायला लागली. गाव गजबजून निघाला का नाही? लोकांना किंमत कळाली. 70 रुपये किलोचा तांदूळ खाणारा माणूस 2 रुपये किलोच्या तांदळाला लाईनीला उभं होतं. अरे तेवढं तरी दिकील, अरे 2-4 किलो तरी दिकील. खरे का खोटे? खरे का खोटे? हे खरं जर असेल मला सांगा, तर देव कधी राजाचा रंक करेल त्याचं सांगता येत. पैसा खिशात आहे पण खर्च करता येत. बोलायला येत नाही पण बोलता येत. माणूस जवळ येत होता पण जवळ घेता येत नाही महाराज. पुण्याहून जरी आला लांबो रामकृष्णारी क्वारंटाईन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलावडे. हे खरं की नाही मला सांगा बरं? हे लांबचं आहे का?
एक दीड वर्षाचा खेळ का नाही, हे जर तुमच्या समोर घडत असेल तर कसं वागायचं आणि कसं जगायचं हे आपल्याला कळालं. कळालं. माणसाचा खेळ थोडा आहे, क्षणभंगुर नाही भरवसा. सातारा जिल्ह्याला तुम्हाला, सातारा जिल्ह्याला बसलेला आहे का तांब्याचा विष्णुबाळा पिक्चर पाहिला का? पाहिला का? विष्णुबाळा ज्या वेळेस सगळ्या नाराधामांना हरामखोरांना मारून ज्यावेळेस पोलिसांच्या स्वाधीन झाला ना, त्यावेळेस सुंदर असं एक गीत लागलं होतं. गीत एक सुंदर गाणं होतं. ते गाणं आपण ऐकले असेल, पण त्या गाण्यानं तुम्हाला जगायचं कसं हे शिकवलं. लक्षात ठेवा, ते गाणं असं आहे. वैर करुणी कुणाशी, राग धरुनी कुणाचा, माझ्या भावा बहिणीनो हो, माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, जग प्रेमान हे जिंका वैर करुणी कुणाशी, राग धरुनी कुणाचा, नाती रक्ताची असोनी सूड भावना पेटली, माणसाच्या पोटातली दया माया ही आटली, दया माया ही आटली, वैर वैर करुणी कुणाशी, राग धरुनी कुणाचा. हा जोडून सांगतो सखा पाटला बर 10 वर्ष आपण तोंड बघितलं. कशाचा सखा पाटील, कशाचा राम पाटील. ऐका, सखा पाटील असू द्या, राम पाटील असू द्या, नाही तर दोघं संघच असू द्या, शेवटी 3 पत्र्याच्या शेड मध्येच आपला मुक्काम आहे. लक्षात ठेवा. मोकळ्या हाताने आलोय, मोकळ्या हाताने जावं लागणार आहे. तुला हिफाजत करले, तो लाख करे रखवाली, उड जाएगा किती जपा, पण तुमच्या सकट माझा सुद्धा पिंजरा. त्याच्यामुळे लय माझं माझं करू नका. माणसं जवळ येत आहेत ना, हीच तुमची आमची संपत्ती आहे. कोण कुणाला ओळखत नाही. कोण राहुल महाराज पारखे, काय संबंध, कुठला तालुका, कोणता जिल्हा, काय का. पण आज पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या रायरेश्वर किल्ल्याच्या पायथी असणाऱ्या आपटी गावातला पोरगा जर सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यामध्ये बेलवडे गावात येऊन कीर्तन करत असेल तर आयुष्यात जोडलेली खरी संपत्ती माणसं आहे. लक्षात ठेवा. बाकी काही नाही. कुणी कुणाला खात नाही, कुणी कुणाला जुमानत नाही. रोज हजारो लोक जन्माला येतात आणि हजारो मरतात, पण जगायचं कसं त्याला कळालं ना, त्याचं आयुष्य आणि त्याचा परमार्थ सफल झाला. लक्षात ठेवा. बसलेल्या एका कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानंतर सगळेच बोलतील, पण कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या अगोदर संसाराला जी जपतात, परमार्थाला जपतात, ती माणसं आहेत. लक्षात ठेवा. बरोबर का नाही? ही वस्तुस्थिती आहे. कशी काळाची चाहुल आली, आलं का गाणं लक्षात? कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली, कसई परित झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा होता सोन्याचा संसार, राजा राणीचा. लई सांगत नाही तुम्हाला, पण भातावणी म्हणतात ना, शितावणी भाताची परीक्षा, तसं आयुष्य कसं जगायचं ते तुम्हाला कळलं पाहिजे. लक्षात ठेवा. खरा तो एकची धर्म जगाला, म्हटले बोला ना, खरा तो एकची धर्म
कीर्तनातून फक्त एवढं दोनच शब्द घरी घेऊन जा, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विनोद म्हणून कीर्तन ऐकू नका. विनोद करायचं म्हटलं ना तर तुम्हाला नाही माहित, इलदोरी करायच्या मागे माझाच नंबर लागेल. पण एक सांगू तुम्हाला, विनोद म्हणजे कीर्तन नाही, लक्षात ठेवा. या कीर्तनाच्या माध्यमातून काहीतरी तुम्ही घरी घेऊन गेला पाहिजे आणि तुमच्या जीवनात त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आजची कीर्तन खरी आहेत. लक्षात ठेवा. बसलेले आयोजक, नियोजक, संयोजक सगळी पोरं मला सांगा, बसलेले पोरं मला सगळे सांगा, अरे तुमच्याकडे पैसा जास्त झालाय म्हणून सप्ताह का आहे का? तुम्हाला पैसा खर्च करायला जागा नाही म्हणून सप्ताह आहे का? अरे अजिबात नाही. पण या सप्त्याच्या माध्यमातून गावातलं एक जरी कुटुंब सुधारलं ना तर अख्ख्या सप्त्याचं सार्थक झालं, ही भावना तुमच्या अंतःकरणात आहे. म्हणून हे चाललंय सगळं, म्हणून याच्यासाठी हा सगळा घाट घातलाय ना. म्हणून सगळ्यांना नम्र विनंती करतो, लक्ष ठेवा. बसलेले अंतःकरणापासून तुम्हाला विनंती करतो, चांगलं राहा, चांगलं जगा. हीच आमची प्रार्थना अन हेच आमची मागणी, मानसाने मानसाशी मानसास मागणी. माणसासारखं राहा, प्रेमानं राहा. आणि माणसासारखं राहत असताना माणसात आल्यानंतर वाटलं तर देवाचं भजन करा. कसं? विठोबा कुमारी टाळी वाजवा म्हणलं, करा भजन म्हणलं, भजन कसं करायचं ते सगळं सांगितलं. पण तुमचं लक्ष त्याच्यावर नाही. तुमचं लक्ष कुठं? मला बुक्का कसा लावते, हार कसा घालते, झोपवत्यात कसा, नेत्यात कसा, नदी बी जवळच आहे, याच्यावर आपलं लक्ष. आयोजक नियोजकांना मनापासून धन्यवाद. क्वालिटी माल घातला आपली निम्मी लाकडं मस्तात गेली तरी असला हार नाही मिळायचा. त्याला मेल्यावर तर नाहीच नाही भेटायचं. पण एक सांगू, जिवंतपणे असा हार जर गळ्यात पडावा असं वाटत असेल तर वारकरी संप्रदायाचे पायिक वा. लक्षात ठेवा, आयुष्यात दुसरं काही करायचं. आता बरेचसे तरुण बांधव माझ्या ओळखीचे बसलेले, आमच्या पप्पू महाराजांमुळे माझी ओळख झाली त्यांच्याशी. आम्ही जोरात भेट केली होती एकादशी दिवशी. सांगण्यासारखी नाही, ते कीर्तन झाल्यावर बघू आम्ही चालू. आता ते पण मी पोरांना सांगतो, पोरांनो एक सांगतो, आयुष्य एकदाच आहे. आयुष्य एकदाच आहे का नाही अनुदादा? आयुष्य एकदाच आहे का नाही? असा रुबाबात जगायचा. आता तुम्ही मी एकाच पक्षातले लोट घ्यायचा. हा इकडे हा एक नंबर आयुष्य जगायचं, असं रुबाबात जगायचं, असं मस्तीत आयुष्य जगायचं. परत जन्माला यायचं, परत यायचं का जन्माला? बरी याची गॅरंटी. आणि आल्यानंतर तो घरी काय आपण झेंड काढणार नाहीच ना. फक्त आहे तोपर्यंत रुबाबात जगायचं, मस्तीत जगायचं, रॉयल आयुष्य जगायचं आणि एकमेकांना आपला अभिमान वाटला पाहिजे असं आयुष्य जगायचं. एक सांगू तुम्हाला,
असं आयुष्य जगायचं. नाही मोठं होता आलं तरी चालत, नाही नाव कमवता आलं तरी चालत, पण आपल्यामुळं हिंदू संस्कृतीला डाग लागेल असं उभ्या आयुष्यात कधीच वागायचं नाही. संपला विषय. आयुष्य सार्थकी झालं महाराज. एक सांगतो तुम्हाला, माझं वय 25 चालू आहे. मला आता 24 पूर्ण झाले. 96 ची माझी जन्मतारीख बसलेली आहे का, पण 25 वर्षाचा पोरगा असून 80 वर्षाचं म्हातारं माझं दर्शन घेतं. माझ्या वयाकडे बघून नाही, माझ्या अंगावरच्या कपड्याकडे बघून. लक्षात ठेवा. म्हणून संप्रदायाचे पाईक व्हा. गळ्याची माळ घाला, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावा. एकमेकांविषयी वारकऱ्यांविषयी आदर, आपुलकी, सन्मान, प्रेम ठेवा. याच्यापेक्षा वेगळं जीवन नाही. कराडला तुमच्या कराडमध्ये आपले हरिभक्तीपरायण उद्याची कीर्तन सेवा होणार आहे. गणेश महाराज डांगे यांच्या संस्थेमध्ये, ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एकदा कीर्तनाचा कार्यक्रम होता. आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर ते चॅनलवाले आले. व्हीएम चॅनल होता नाही का, तो व्हीएम चॅनलवाले आले. ते व्हीएम चॅनलवाले आले, मला म्हटले महाराज कीर्तन छान केलं, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्यांनी मला प्रश्न विचारला, माझं वाक्य ऐका, मी वारकरी संप्रदाय किती मोठा आहे ते तुम्हाला सांगतोय. त्यांनी मला प्रश्न विचारला, म्हणले महाराज तुम्ही छान कीर्तन केलं, तुम्ही वकील आहेत, तुम्ही सगळे आहेत, तुम्ही अमक आहेत, तमक आहेत, मस्त बोललात, सगळं सांगितलं, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. आताची तरुण पिढी आणि त्यांचे आई वडील, त्यांना तुम्ही एकाच वाक्यामध्ये काय सांगू इच्छिता, एकाच वाक्यात सांगा. मलाही प्रश्न पडला, एकाच वाक्यात बोलायचं तरी काय, सांगायचं तरी काय. पण ऐका, माझी ती मुलाखत लाईव्ह टेलिकास्ट होती. एबीपी माझाला सुद्धा नंतर दाखवलं, तरी आता युट्यूबला सुद्धा आहे. ती सर्च केल्यानंतर माझं नाव जरी टाकलं तरी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यावेळेस मी त्यांना उत्तर असं दिलंय, ते उत्तर जर नक्की तुम्हाला आवडलं ना तर नक्की टाळी वाजवा. प्रश्न विचारला, आत्ताची तरुण पिढी आणि त्यांचे आई वडील यांच्याबद्दल तुमचं मत काय, तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता. तर मी संबंध महाराष्ट्रातील तमाम आई बापांना, माता पित्यांना आणि त्यांच्या मुलांना सांगितलं, या महाराष्ट्रातील तमाम तरुणांनो आणि त्यांच्या माता पित्यांनो सगळे ऐका, ऐका रे ऐका. त्या माता पित्यांना आव्हान केलं, तुम्ही तुमच्या पोराला पुढारी बनवा. पुढारी, माझं वाक्य ऐका, तुम्ही तुमच्या पोराला पुढारी बनवा. तुम्ही तुमच्या पोराला पुढारी बनवल्यानंतर दर 5 वर्षानंतर तुमच्या पोराला लोकांच्या पाया पडावं लागेल. तुम्ही तुमच्या पोराला पुढारी बनवा. पुढारी बनवल्यानंतर दर 5 वर्षानंतर तुमच्या पोराला लोकांच्या पाया पडावं लागेल. दर 5 वर्षानंतर पण बसलेले आहे का, तुम्ही तुमच्या पोराला वारकरी बनवा. ही हजारो लोक रोज तुमच्या पोराच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. ताकद वारकरी संप्रदायाची आहे. म्हणून वारकरी पोरं करा, चांगले घडवा, चांगल्या मार्गाला लावा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. वेळ संपला. ज्ञानेश्वर माऊली